गेल्या 3-4 वर्षापासून अक्कलकोटच्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पीक विम्याच्या नावाने घोर फसवणूक करत आहे। प्रत्यक्षात बघा, प्रधानमंत्री पीक योजनेच्या नावावरती 1 रुपये पीक विमा देतात, तसं मोठे घोघाट करतात, परंतु 1 रुपये शेतकऱ्यांच्या हाती अद्याप लागली नाही। यावर्षी संपूर्ण तालुका घोर दुष्काळ डिक्लेअर झाला असताना प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणं अपेक्षित होतं आणि महाराष्ट्रातील 40 तालुक्यासह अक्कलकोटमध्ये जास्त दुष्काळाची दाट सावट आहे। दुष्काळ डिक्लेअर होऊनही दुष्काळाची मदत निधी 1 रुपये अजून अद्यापपर्यंत अक्कलकोटला मिळाला नाही आणि अक्कलकोटच्या नावाने तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये मंजूर असून 368 कोटी रुपये मंजूर आहे। केवळ 3 वर्षापासून फक्त कागदी घोषणाच आहे आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन 400 कोटी रुपये आपण देगाव कालव्याला देत असल्याची मोठा कांगावा केला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर। अद्यापपर्यंत त्याचं वर्क ऑर्डर नाही, 1 रुपया निधी दिलेला नाही। भाजप सरकार केवळ देखावा करतंय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काही देत नाही। हा फसवा सरकार आहे। यांचा पित्त उघडा पडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्री उपोषणाचा आपण आजपासून सुरुवात केलो आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, पीक विम्याची रक्कम मिळत नाही, दुष्काळाची मदत मिळत नाही, 368 कोटी मिळत नाही, तीर्थक्षेत्राचे आणि देगाव कालव्याचे 400 कोटी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत राहणार। आज ही सुरुवात आहे, आज ही ट्रेलर आहे। अजून अक्कलकोट तालुक्यात बरेच पिक्चर होणार आहे आणि माझं अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा कळकळीची विनंती आहे, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर आणि मैदानात उतरून लढतोय। आपण मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व पक्षाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहावं। एवढं बोलून मी आज थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।